सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। बातम्यांचं अर्धशतक। मुख्यमंत्र्यांची नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांवरती नाराजी। राज्यामधील विविध केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरल्याबद्दल आढावा बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री म्हणून अपयशी। फडणवीसांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। नवी मुंबई महानगरपालिकेमधील प्रभाग रचनेवरून शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये थेट संघर्षाची शक्यता। प्रभाग रचना नियमाला धरून नसल्याच्या नाईक समर्थकांच्या तक्रारी। तर हा डाव आपल्याला माहिती असून तो आपण उधळून लावू, बैठकीमध्ये गणेश नाईकांचं वक्तव्य। गणपतीला डीजे नको, बाहेरून बँड मागवा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे, मंत्री संजय शिरसाट यांचं संभाजीनगरमधल्या कार्यक्रमामध्ये वक्तव्य। काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या बॅगेच्या व्हिडिओवरून केली टिप्पणी। संजय शिरसाट यांनी जे लुटलेले पैसे आहेत ते त्या बॅगेमध्ये आहेत, त्याच्यावरती गणेशोत्सव साजरा करा हा स्पष्ट संदेश आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। नवी मुंबईमधल्या जमीन घोटाळ्यामध्ये मंत्री शिरसाट यांचा हात। आमदार रोहित पवार यांचा आरोप। 5,000 कोटींची जमीन बिलवलकर कुटुंबाला दिल्याचाही आरोप आहे। सिडकोची जमीन बिलवलकर कुटुंबाने बळकावल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे। अभ्यासू आणि आक्रमक अशी अमित साटम यांची प्रतिमा। अमित साटम यांच्याकडे मुंबईच्या राजकारणाची आणि कल्पकतेची जाण आहे। अमित साटम यांच्या नियुक्तीवरती फडणवीसांची प्रतिक्रिया। मुंबईला मराठी चेहरा देण्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला पर्याय नाही। नव्या मुंबई भाजपच्या अध्यक्ष निवडीवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। 29 ऑगस्टला सकाळपासून आझाद मैदानावरती आमरण उपोषण करण्यावरती मनोज जरांगे ठाम। न्याय मागायला मुंबईमध्ये येतोय, कुणाला त्रास द्यायला नाही। आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेऊन जरांगेंकडून आंदोलनाच्या संदर्भातली भूमिका जाहीर। मराठा आणि कुणबी एकच आहे, सरकारनं मान्य करावं, जरांगेंचं सरकारला आवाहन। हैदराबाद गॅझेटवरती 13 महिन्यांपासून तुम्ही अभ्यासच करताय, ते स्वीकारलं पाहिजे, जरांगेंचा सरकारवरती हल्लाबोल। फडणवीसांना आणखी 2 दिवसांचा वेळ। पत्रकार परिषदेमध्ये जरांगेंकडून अल्टिमेटम। सरकारनं राज्याला बेटीस धरू नये, राज्य अस्थिर करू नये, जरांगेंचा हल्लाबोल। तर आडमुठेपणा मराठे नाही तर सरकार करत असल्याची टीका। आरक्षणाच्या नावाखाली मनोज जरांगेंची दुकानदारी सुरू आहे। भाजपच्या प्रसाद लाड यांची टीका। शरद पवार यांनी एवढी वर्ष मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, त्यांचं नाव तुम्ही का घेत नाही, प्रसाद लाड यांचा सवाल। मनोज जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलन करू देऊ नका, गुणरत्न सदावर्ते यांचं मुंबई आणि जालना पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे तक्रार आणि मागणी। जरांगेंचं आंदोलन हा हायकोर्टावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा सदावर्तेंच्या तक्रारीमध्ये उल्लेख आहे। अजित पवार यांचा मनोज जरांगे यांना आतून समर्थन असल्याचा ओबीसीचे नेते लक्ष्मण हाकेंचा दावा। अजित पवार सत्तेत असताना त्यांचे आमदार मनोज जरांगे यांच्या व्यासपीठावरती जातात, हे राज्यकर्त्यांना दिसत नाहीये का, हाकेंचा सवाल। आपण फडणवीसांबाबत शिवराळ भाषा वापरली नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। दरम्यान आक्षेपार्ह भाषा वापरली असेल तर शब्द मागे घेतो, जरांगेंची प्रतिक्रिया। जे रक्ताने मराठा असतात ते कधीच कोणाच्या आईबद्दल अपशब्द वापरणार नाहीत। जरांगेंनी आरक्षणाची लढाई लढावी, मात्र मुख्यमंत्र्यांच्या आईविषयी अपशब्द वापरत असतील तर जीप काढून देऊ, नितेश राणेंचा जरांगेंवर निशाणा। बीडमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांकडून लक्ष्मण हाकेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। ओबीसी समाजाच्या बैठकीमध्ये लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे आंदोलन। मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर भाजपच्या वाटेवर। खेडेकर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संपर्कामध्ये असल्याची सूत्रांची माहिती। अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली साटम यांच्या नावाची घोषणा। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपचा महत्त्वाचा निर्णय। गणेशोत्सवापूर्वी गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केलाय। महाराष्ट्रामधील संवेदनशील भागांसाठी हा अलर्ट जारी आहे। काही समाजकंटक उत्सवाच्या दरम्यान राज्यामधली शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू शकतात, सूत्रांची माहिती। मुंबईतल्या गिरगावामधील बालगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं 85वं वर्ष। प्रथमेश वर्तकांसह सहकाऱ्यांनी साकारलेल्या 22 फुटी बोटीच्या रथामधून नवाकाळ पथच्या राजाचं आगमन। सुनील वराडकर यांनी ही मूर्ती साकारली आहे। मुलांच्या स्पर्धांसोबतच विविध सामाजिक उपक्रमांचं मंडळातर्फे आयोजन।
मुंबईतल्या अंधेरीच्या सातबंगल्याच्या राजाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालंय। यावेळेला गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणपती बाप्पा मोरया या घोषणांनी परिसर दणाणून गेला। शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सुद्धा अनुदान द्यायला हवं। गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांची मागणी। शासनाकडून भजनी मंडळांना गणेशोत्सवामध्ये भांडवली अनुदान देण्याची घोषणा झाली आहे। गणेशोत्सवाच्या 11 दिवसांच्या काळामध्ये मध्यवर्ती पुण्यामधील दारू आणि वाईन शॉपवरती बंदी। विश्रामबाग, फरासखाना आणि खडकमाळ या 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही दारू बंदी असणार आहे। गणेशोत्सव मंडळांना देखावे आणि अन्य विद्युत रोषणाईसाठी 48 तासामध्ये तात्पुरती वीज जोडणी मिळेल। गणेशोत्सव मंडळांनी अर्ज केल्याच्या नंतर तात्पुरती वीज जोडणी आणि मीटरही दिले जातील। पुण्यामधील बाबू गेनू मंडळाला 55 वर्ष पूर्ण झाली आहेत। यंदा मंडळानं साकारला म्हैसूर पॅलेसचा देखावा। तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। एनडी स्टुडिओकडून हा देखावा साकारण्यात आला आहे। गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गुंदवली, दहिसर, अंधेरी पश्चिम, मेट्रो 2A आणि मेट्रो 7 ही गणेशोत्सवाच्या दरम्यान रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आहे। उत्तर पश्चिम आणि उत्तर मुंबईमधल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मेट्रोचा प्रवास आता करता येईल। जळगावकर आता लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत। जळगाव शहरामध्ये शाडू मातीच्या मूर्तीच्या बाप्पाला पसंती आहे। सजावटीचं साहित्य, प्रसाद आणि विविध दुकानांमध्ये नागरिकांची अलोट गर्दी। ठाणे रेल्वे स्थानकावरती नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे। जनरल डब्यामधून प्रवास करण्यासाठी मोठी रांग लागली आहे। मांडवी एक्सप्रेस पकडण्यासाठी ही मोठी गर्दी उसळली। रायगडचा राजेवाडी वरंध रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला, त्यामुळे पुणे रायगडचा प्रवास आणखी वेगवान होईल। अतिवृष्टीच्या दिवसामध्ये मात्र हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाईल। ठाण्यामधील बालमित्र गणेश उत्सव मंडळाच्या गणरायाचं जल्लोषामध्ये आगमन झालंय। ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि फटाक्यांची आतिषबाजी करत बाप्पाचं आगमन। बालगणेश मंडळाचं यंदाचं हे 49वं वर्ष आहे। गणेश चतुर्थीला पहाटे 4:50 ते दुपारी 2 पर्यंत गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करता येईल। त्या सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना मध्याह्नाच्या नंतर करता येईल। दाते पंचांगकर्तेचे मोहन दाते यांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भंडाऱ्याच्या तुमसरचे आमदार राजू कारेमोरे तरुणांच्या सोबत बेधुंद होऊन थिरकले। तुमसरमध्ये पोळा आणि दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या दरम्यान ते थिरकले। भंडाऱ्यामध्ये 3 वेगवेगळ्या जुगार अड्ड्यांवरच्या कारवाईमध्ये 20 जणांवरती गुन्हा दाखल झाला। 9 दुचाकी, 13 मोबाईलसह 6,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला। यवतमाळच्या वणी इथल्या उकणी कोळसा खाणीच्या विरोधामध्ये काँग्रेसचं चक्काजाम आंदोलन। उकणी खान ते जुनाट फाट्यापर्यंत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी। कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यावरती मोठे खड्डे पडले। रिक्षा चालकांकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। पैसे हरवल्यामुळे रिक्षाचं भाडं देता न आल्यामुळे ही मारहाण झाली आहे। व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। सिंहगड किल्ल्यावरून गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता झालेला तरुण अखेर सापडला। या तरुणाने स्वतःच्या बेपत्ता होण्याचा बनाव रचला होता। पोलिसांच्या प्राथमिक तपासामधून माहिती समोर। कोल्हापूरमधल्या राजारामपुरी इथे बागेजवळ बसलेल्या भटक्या वासराच्या अंगावरती गाडी घालण्यात आली। माहिती मिळताच बचाव पथकानं गाडीखाली अडकलेल्या वासराला बाहेर काढले। बळजबरीनं प्रेमसंबंध ठेवायला प्रवृत्त केल्यामुळे अल्पवयीन तरुणीनं आत्महत्या केली आहे। एकाच महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या 3 मुलांनी अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंध ठेवायला जबरदस्ती केली। सोशल मीडियावरती बदनामी केल्याच्या नंतर या मुलीनं आत्महत्या केली आहे। अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली। सोयाबीनच्या शेतामधून खोराड नाल्याचं पाणी गेल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आणि त्यामुळे आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा। लातूरमध्ये धावत्या कारचा टायर फुटलाय, तर टायर फुटूनही चालकानं कार न थांबवता महामार्गावरती धोकादायक वेगानं पळवली आहे। पोलिसांनी 1 तास पाठलाग करून या चालकाला ताब्यात घेतलंय। धाराशिवमध्ये गाडीचे हप्ते भरण्यासाठी पवनचक्कीच्या अॅल्युमिनियमच्या तारांची चोरी झाली आहे। 6 गुन्हे उघड करत भूमीतून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। नाशिक शहरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे। दबक्या पावलाने येत बिबट्याचा कुत्र्यावरती हल्ला। मसरूळ आडगाव परिसरामध्ये बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला। आजपासून दिल्ली मेट्रोसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतील। तिकिटांमध्ये 4 ते 5 रुपयांची भाडेवाढ। लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आजपासून 64 रुपये मोजावे लागतील।
आरोपी निर्दोष सुटल्यास आता संबंधित घटनेमधील लोक आणि पीडितांच्या वारसदारांना वरच्या कोर्टामध्ये आव्हान देता येईल. न्यायालयानं आरोपींना निर्दोष सोडल्याच्या नंतर आतापर्यंत फक्त सरकार किंवा तक्रारदारांना आव्हान देता येत होतं. ड्रीम 11ने भारतीय क्रिकेट संघाचं प्रायोजकत्व संपवलंय. ड्रीम 11 आता भारतीय क्रिकेट संघाचे शीर्षक प्रायोजक नसतील. 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप पूर्वी टीम इंडिया आता नवीन प्रायोजकाचा शोध घेतली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की लवकरच भारताच्या दौऱ्यावरती येण्याची शक्यता आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीच्या नंतर आता झेलेन्स्की भारताच्या दौऱ्यावरती येण्याची शक्यता आहे. इस्रायलचा येमेनच्या राजधानीवरती हवाई हल्ला. हुती बंडखोरांना त्यांनी लक्ष्य केलंय. हल्ल्याच्या नंतर सना शहर हादरून गेलंय. इंधनाचा साठा, वीज प्रकल्प आणि राष्ट्रपती भवन परिसरामध्ये हवाई हल्ले झाल्याची माहिती. प्रेमविवाह केला असताना सुद्धा गर्भवती पत्नीवरती सातत्याने संशय घेऊन पतीकडून तिची निर्घृण हत्या. यानंतर मृतदेहाचे तुकडे करून नदीमध्ये फेकण्यात आले. हैदराबादच्या मेडीपल्ली भागातली घटना आहे. महेंदर रेड्डी असं 27 वर्षांच्या आरोपीचं नाव आहे.